सर्वांना श्री स्वामी समर्थ. 13 ते 18 डिसेंबरला मल्हारी षडरात्री उत्सव साजरा होत आहे. तर हे आमच्या घरातील टाक आहेत. हे माझ्या घरातील महालक्ष्मीचा फोटो व खंडोबा व म्हाळसादेवींचा टाक आहे. तर 13 ते 18 डिसेंबरला आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरा करायचा आहे. पण हे टाक माझ्याजवळ नाही आहेत, आमच्या सासूबाईंच्या पाशी गावी आहेत पालीला. तर इथे खंडोबा पालीचं मंदिर खूप मोठं आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर इथे खूप मोठ्या प्रमाणात षडरात्र उत्सव साजरा केला जातो. 6 महिने वांगं पाळलं जातं, म्हणजे वांगं घरातील एका व्यक्तीनं खायचं नसतं, त्यांनीच चंपाषष्ठीपर्यंत उपवास पकडायचे असतात. तर आमच्या सासूबाईच वांगं पाळतात आणि त्यांना उपवास जमत नाही, त्यामुळे माझ्या मोठ्या जाऊबाई चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवसाचं हे घटाचे जे मल्हारी षडरात्री उत्सवाचे उपवास असतात ते जाऊबाई पकडतात. तर तेव्हा मला गावी जायला जमलं तर मी मंदिर व आजूबाजूची जी सेवा केली जाते, म्हणजे घटा दिवशी काय सेवा केली जाते, मंदिरात कसा उत्सव असतो, ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. पण नाहीच जमलं तर पुन्हा कधीतरी मी नक्की शेअर करेन. तर आपल्या सर्वांना 13 ते 18 डिसेंबरला दिंडोरी प्रेरित केंद्रानुसार मल्हारी सप्तशतीचं पारायण करायला सांगितलेलं आहे. तर ते पारायण आपल्याला कसं करायचं आहे, आता खरं तर केंद्रानुसार 14 किंवा 28 पाठ करायला सांगितलेत, पण 28 पाठ करणं खरंच शक्य नाही आहे. आपण जशी दुर्गा सप्तशतीची नवरात्रीत पाठ करतो त्या पद्धतीने 14 पाठ आपण नक्की करू शकतो, कारण की हे 6 दिवसाचं असतं. तर प्रत्येक दिवशी 2-2 पाठ याप्रमाणे 14 पाठ आपल्याला करू शकतो. एक दिवस 3 पाठ करावे लागतील, बाकीचे इतर दिवशी तुम्हाला 2-2 पाठ या पद्धतीने करावे लागतील. जसे आपण कुळदेवीच्या सेवेसाठी दुर्गा सप्तशती स्त्रिया वाचतो, त्याच पद्धतीने श्री मल्हारी सप्तशती हे पुस्तक आहे. या पुस्तकाला वाचायला 1 तास जातो. यातही 14च अध्याय आहेत. हे खूप सुंदर अनुभव देणारं पुस्तक आहे. तुम्हाला कोणताही जर प्रॉब्लेम असेल, घरात संतती होत नसेल, लग्न होऊन खूप दिवस झालेत आणि म्हणजे संतती प्राप्ती नाही आहे, नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरी लागली आहे पण प्रमोशन होत नाही आहे किंवा नोकरीत अडचणी येत आहेत, वरचे वरिष्ठ अधिकारी त्रास देत आहेत, मुलामुलींचं योग्य वय झालं आहे पण विवाह होत नाही आहेत, घरात सतत आजारपण चालू आहे, दवाखाना चालू आहे, मुलामुलींना वाईट संगत लागलेली आहे, तरुण वयातील मुलं व्यसनाधीन झालेली आहेत, असा कोणताही प्रश्न असेल किंवा तुमच्या घरात जर वडिलांचं मुलांचं पटत नसेल, भावाभावांचं पटत नसेल, तर तो कुळदेवांचा कोप झाला आहे असं समजावं. तेव्हाच आपल्याला मल्हारी सप्तशती किंवा कुळदेवांची सेवा तुमच्या हातून घडत नाही, म्हणून या सर्व समस्या तुमच्यासोबत होत आहेत. तर हे श्री मल्हारी सप्तशती हे कुळदेवांची, जशी आपण आईची सेवा नवरात्रीत 9 दिवस करत असतो त्याच पद्धतीने हे तुम्हाला जर घट तुमच्या घरी बसवत नसतील तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. मल्हारी सप्तशती ही खंडोबाची अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते. ही सेवा खूप सुंदर आहे. अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, तो अनुभव कधी ना कधी तुमच्यासोबत शेअर करेन एखाद्या व्हिडिओमध्ये. तर खूप सुंदर सेवा आहे श्री मल्हारी सप्तशतीची आणि हा ग्रंथ खूप महाग नाही आणि खूप प्रभावशाली आहे, आपल्या केंद्रात उपलब्ध आहे. यापैकी कोणत्याही जर तुम्हाला समस्या असतील तर तुम्हाला हा ग्रंथ संकल्पयुक्त या 6 दिवसात तुम्हाला 14 पाठ करायचे आहेत. तसं तुम्ही कोणत्याही दिवशी रविवारपासून एखाद्या 11 रविवार, म्हणजे प्रत्येक आठवड्यातील 1 रविवार, 11 रविवार तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पारायण, या पारायणाला 3.5 महिने लागतात. तर हे पारायण माझ्या स्वतः भावाने केलेलं होतं, त्याला खूप छान अनुभव आलेला आहे. तोच अनुभव मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेन. तर हा अनुभव का घ्यायचा? ही सेवा केल्यामुळे तुम्हाला यापैकी कोणतीच समस्या राहणार नाहीत. आपलं प्रारब्ध कमी करण्याची ताकद किंवा स्वामी सेवेत आपण खूप सेवा करतो, एखादं म्हणतं बघा, मी खूप सेवा केल्यात पण मला काही फायदाच होत नाही, स्वामींची मी खूप सेवा करते किंवा करतोय, पण कुठेतरी कुळदेव आणि कुळदेवीची सेवा तुमच्या हातून राहिलेली असते, तेव्हाच या सर्व समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे महिलांनी देखील हे पुस्तक वाचलं तरी चालतं, पण शक्यतो पुरुषांनी वाचण्याचा प्रयत्न करा. माझे व्हिडिओ कोण बघत असतील, दादा असतील, काका असतील, त्या सर्वांना विनंती आहे की शक्यतो मल्हारी सप्तशती हे घरातील पुरुषांना वाचायला सांगा, मुलाने वाचले मुलाला सांगा, मिस्टर वाचत असतील मिस्टरांना सांगा, सासरे वाचण्यासारखे असतील तर सासऱ्यांना सांगा, ज्यांना जमेल फोर्स करू नका. हे स्त्रियाही वाचू शकतात, पण पुरुषांनी वाचणं अतिशय शुभ मानलं जातं. स्त्रियाही वाचू शकतात, हे मीही पुस्तक वाचते, पण पुरुषांनी का वाचायचं, की पुरुषांना पटपट उरकलं जातं, मासिक धर्म वगैरे असला काही अडचण येत नाही जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो, म्हणून पुरुषांनी हे शक्यतो वाचावं. आणि जरीही मासिक धर्म असेल तर त्या स्त्रियांनी तुम्ही 3 पाठ करू शकता, 1 पाठ करू शकता
कितीही पाठ तुम्हाला यथाशक्ती जेवढी सेवा जमेल तेवढी तुम्हाला मल्हारी षडरात्री उत्सवात तुम्हाला मल्हारी सप्तशतीची या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत. आता एक पाठ म्हणजे काय, 1 ते 14 अध्याय पूर्ण वाचणे. आता तुम्हाला ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही 13 तारखेला संकल्पयुक्त सेवा करणार असाल, तर तुमची कोणती इच्छा असेल ते बोलायचं, संकल्प सोडायचा. त्याच्या पूर्वी 12 तारखेला तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्रीफळ खडीसाखर घेऊन जा. महाराजांना विनंती करा की मी मल्हारी सप्तशती पाठाला बसणार आहे, तुमचं सहकार्य राहो. तुम्ही हे पूर्ण करून घ्या, कारण की करते करविते महाराज आहेत, करणारं कुणीही नाही. मी आत्ता तुम्हाला ही माहिती सांगते, हे सुद्धा महाराज करून घेत आहेत. करते करविते महाराज आहेत, यात कोणीही मोठं नाही, कोणीही छोटं नाही. आपण सेवेकरी आहोत, सेवा पोचवण्याचं काम करत आहे. त्यामुळं तुम्हाला ही सेवा महाराजांपर्यंत आधी जाऊन सांगा की तुम्ही करते करवीत आहात, हे माझ्याकडून सेवा करून घ्या. कुठे मठ केंद्र जवळ नसेल तर तुम्ही घरातील स्वामींच्या फोटोजवळ श्रीफळ ठेवा. तो जेव्हा तुमची संकल्पयुक्त 6 दिवसांची सेवा होईल त्यानंतर तो श्रीफळ तुम्ही घरात फोडून खाऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची. आता नियम काय आहेत, तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. संकल्पयुक्त सेवेला हे 2 नियम पाळायचेच आहेत, ब्रह्मचर्या पालन व मांसाहार पूर्णपणे वर्ज्य व परान्न वर्ज्य. परान्न जर कधी चुकून खाण्याची वेळ आली तर गायत्री मंत्र म्हणायचा, क्षमा मागायची व खायचं. तर या पद्धतीने शक्यतो परान्न टाळायचं, पण आला कधी प्रसंग तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. यापैकी कोणतीही समस्या असेल तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की मल्हारी सप्तशती अतिशय प्रभावी ग्रंथ आहे, तुम्ही वाचन करून पहा. हळूहळू सर्व समस्या मार्गी लागतील. काहींना 1 पाठात, 2 पाठात, काहींना 6 पाठ व्हायच्या आधीच अनुभव येतील. एवढं सुंदर आणि प्रभावशाली हे पुस्तक आहे. आता पारायण चालू असताना काय नियम, परान्न आणि ब्रह्मचर्या पालन हे करायचं आहे. त्याबरोबर अखंड दिवा तुम्हाला आपल्या पारायण काळात चालू ठेवायचा आहे. त्याचबरोबर संकल्प पहिल्या दिवशी तुम्ही सोडल्यानंतर महाराजांचं स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन यूट्यूबला अवेलेबल आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे. त्याचबरोबर 1 माळ स्वामी समर्थांची शांततेत करायची व त्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन करायचं आहे. एक खूप सुंदर हे ग्रंथ आहे. माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला म्हणजे आई आणि वडिलांची सेवा आपल्याकडून होत नाही तेव्हाच ह्या सर्व समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आपण नवरात्रीत आईची सेवा करतो, त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती सेवा करून तुम्ही वडिलांची सेवाही करू शकता. वडील म्हणजे आपले कुळदैवत आणि आई म्हणजे कुळदेवी. या दोघांची सेवा झाल्यानंतर कोणत्याही समस्या अडचणी तुम्हाला येत नाहीत. त्यामुळे ही सेवा कुणीही करू शकतं, कुणीही करू शकतं, स्त्रिया पुरुष कुणीही करू शकतं. सेवा संकल्पयुक्त करा आणि अनुभव नक्की शेअर करा. आणि काहीही माहिती अजून हवी असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये विचारत जा. तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला समजणार आहे की तुम्हाला काय हवं आहे. काय अडचणी असतील तर विचारत चला. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.